मॉर्निंग. सकाळी सकाळी मस्त छान असं माझं आवरलं आणि देवपूजा करायला घेतली. आता आंघोळ केल्या केल्या देवपूजा केली ना तरच होते माझी, नाहीतर नंतर ना परेशान करायला लागते, नाहीतर बाकीचे एक्स्ट्रावाले कामं येऊन जातात आणि मग देवपूजा तशीच राहून जाते. त्यासाठी ना लगेच मी आंघोळ वगैरे केली आणि छान असे देव वगैरे ना व्यवस्थित मांडून घेतले आणि दिवा वगैरे लावून घेतला. आता पसारा तिथे जास्त आहे आणि माझ्याकडे काही मंदिर वगैरे सध्या नाही आहे, त्यामुळं मस्त इथे छान देव वगैरे ठेवून दिले होते मी. तसं तर अपूला पण देवपूजा करायला खूप जास्त आवडते, पण ती सध्या ना उठलेली नव्हती, त्यामुळं मग राहून गेलं. आणि नंतर उठल्यानंतर ती येणारच आंघोळ केल्या केल्या देवाजवळ, असं तिचं चाललेलं राहतं रोज. आणि मस्त छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. पण कधी कधी माझ्याकडून देवपूजा होत नाही, कधी कधीच म्हणजे असं होते. रोज रोज माझ्याकडून देवपूजा होत नाही अपूमुळं, त्यामुळे एखाद्या दिवशी केली ना इतकं फ्रेश वाटतं. रोज रोज एकच काम करून कंटाळता का तुम्ही? मी तर कंटाळून गेली आहे. रोज मशीनला कपडे लावा, ते वाळू घाला, परत मशीन साफ करा. भरपूर असे घरामध्ये कामं राहतात. बाकीचे तर मी अजून सांगितलेच नाहीत. आणि कोणाकोणाला वाटतं की घरामध्ये 2 माणसं असले ना की कामं जास्त पुरत नसतील, पण खूप जास्त कामं पुरतात. आणि त्यातल्या त्यात माझ्या अपूर्वाना एवढा पसारा करून ठेवते की सांगायला गेलं तर असं वाटतं की नाही, आपू करतच नसेल पसारा. पण कोणी जर 8 दिवस येऊन माझ्या घरी राहिलं ना, त्याला कळेल की आपू किती पसारा आहे. खूप जास्त पसारा होत राहतो. आणि ना रोज जरी एखादं काम म्हणजे आपण असं ठरवलं ना की रोज आज हे काम करायचं नाही आहे आणि उद्या करूया ते काम, तर ते काम डबलने वाढून जातं. म्हणजे ना एवढं काम वाढतं ना, त्या काम असं वाटतं की काल केलेलं असतं ना परवडलं असतं, आज नको. आता माझं आज असंच झालेलं होतं. काय झालं, ए आपू, मी जोरात अशी आपू म्हणून ओरडली, कारण की आपू काहीतरी खात होती आणि चॉक्का काहीतरी खात होती. आता ती मधात आली होती, परत मी तिला पाठवलं, म्हटलं जा फ्रीजमधून काहीतरी घेऊन ये. असं करून मी व्हॉईस ओव्हर द्यायला परत घेतला आहे, कारण की ती तसं काय मला देऊ देणार नाही. त्यामुळं मग मला तिला असं काहीतरी काम लावावं लागतं की ती तिकडे बिझी होईल किंवा गुंतून जाईल, आणि तिच्यावर लक्ष ठेवत ठेवत मी हे करत असते. तर असं चालू आहे माझ्या लाईफमधले माझे कामं. हे आणि अपूर्वा गेली होती प्रेसचे कपडे आणायला, आणि येताना त्यांनी हे असे जांभळून आणले होते, खूप गोड होते. आणि मस्त खाऊन घेतले. आमचे जेवणं वगैरे झाले. आपू इथे अशी शांत झोपून गेली होती आणि मस्त छान असं शांत वातावरण घरामध्ये झालं होतं. पण मला कुठं आराम, मला आता कामाला लागायचं होतं बाकीच्या, जे की हे सगळा पसारा पडलेला आवरून ठेवायचा होता. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय.